नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. गेली काही महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज आणि उद्धव यांच्या भेटीगाठी वाढत चालल्याचं दिसून आलं. कधी खासगी कार्यक्रमांमध्ये तर कधी सार्वजनिक ठिकाणी हे दोघंही भेटत राहत आहेत. आणि आता तर थेट त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन दोघांनीही एकच सूर अळवला. तो म्हणजे मतदार याद्यांमधला घोळ मिटवा, हवं तर स्थानिक निवडणुका 6 महिन्यांसाठी पुढे ढकला. आता याच वेळी उद्धव किंवा राज या दोघांसोबत विरोधक देखील एकवटले, सहयोगी पक्ष देखील एकत्र आले आणि या सर्वांनीच संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या निवडणूक आयोगाच्या विरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. मग कुणी मतदार याद्यातला घोळ देखील काय आहे हे सोदाहरण पटवून दिलं, तर काही जणांनी मुळातच बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची अशी आग्रही मागणी केली. व्हीव्हीपॅट असल्याशिवाय निवडणुका घेऊच नयेत असं देखील काही जणांनी आपलं मत व्यक्त केलं. एकंदरीत याच विषयावर मी लाईव्ह करतोय, कारण की राज आणि उद्धव या दोघांचं एकत्रित येणं, एकत्रित येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात महाविकास आघाडी सोबत राज ठाकरे नवा भिडू म्हणून त्यांच्या सोबत निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होणार का, ही चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे. विरोधकांच्या प्रश्नांचा भडीमार, निवडणूक आयोग गपगार. कारण यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त अर्थातच दिनेश वाघमारे या दोघांनी आपले हात वर केले. हा विषय आमच्या कक्षेत येतच नाही, तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कक्षेत येतो असं म्हणून त्यांनी या सगळ्यांना साइडलाईन केलं. पण मुळातच या निवडणूक आयोगाकडे गेलेले जे शिष्टमंडळ आहे यांनी काल देखील निवडणूक आयोगाची भेट घेतली होती, आपले मुद्दे मांडले होते, प्रश्न उपस्थित केले होते, पण समाधानकारक उत्तर मिळाली नसल्यानं पुन्हा एकदा या सर्वांनी मिळून आज निवडणूक आयोगाला भेट दिली. यावेळी राज ठाकरेंना हा प्रश्न देखील विचारण्यात आला की आता भविष्यात महाविकास आघाडी सोबत तुम्ही स्थानिक निवडणुका लढणार का. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की खरा प्रश्न निवडणुका कशा घ्यायच्या हाय, कुणा सोबत लढवायच्या हा नाहीये. मी यापूर्वी देखील महाविकास आघाडी सोबत होतो. 2017 मध्ये देखील विरोधी पक्षांच्या आघाडी सोबत दिसलो होतो आणि तेव्हा देखील मतदार याद्यांच्या घोळावरून प्रश्न उपस्थित केले होते. अर्थात यावेळी बाळासाहेब थोरातांनी तात्काळ आम्ही सर्व पक्षांना बोलवलं होतं अशी सराव करण्याचा प्रयत्न केला. पण याच संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी अजित पवारांना देखील चिमटा काढला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की मुळातच 2017च्या पत्रकार परिषदेत मी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत होतो. विशेष म्हणजे त्यावेळी आमच्या सोबत आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील होते. आज त्यांनी देखील आमच्या बरोबर यायला हवं होतं, कारण त्यावेळी ते अगदी तावातावानं आपले मुद्दे मांडत होते. आता मुळात कालच राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो यांनी आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली होती. आता त्या भेटी दरम्यान या मवियाच्या नेत्यांनी, राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधील घोळाचे मुद्दे देखील उपस्थित केले होते आणि निवडणूक आयोगाला सूचना देखील केल्या की तात्काळ मतदार याद्यांमधली दुरुस्ती करा, हवं तर आताच्या स्थानिक निवडणुका 6 महिन्यांसाठी पुढे गेल्या तरीही चालतील. मुळातच त्यावर काही समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत. मग मात्र आज पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेण्याचं ठरलं. आता त्यानुसार आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील असतील
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवाय वर्षा गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, अजित नवले, प्रकाश रेड्डी, सचिन खरात आदी प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते. वायबी चव्हाण सेंटरला या मवियाची आणि संयुक्त म्हणजे सहयोगी पक्षांची मिळून एक पत्रकार परिषद पार पडली. मुळातच शिष्टमंडळानं जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे म्हटलं की खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का? लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाहीये? एखाद्या व्यक्तीचं नाव काढलं गेलं तर ते त्याला सांगितलं का जात नाही? निवडणूक आयोगानं नाव त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा. विधानसभेला वापरलेली ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही प्रसिद्ध का केली गेली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक पक्षाचा राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि मतदार यादी लपवण्यात काय राजकीय अजेंडा आहे का कुणाचा दबाव आहे असे अनेक प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्यात आले. आता या सगळ्याच दरम्यान खरं तर उद्धव ठाकरे यांनी देखील बनावट नोंदणीवर कारवाई न झाल्याबद्दल प्रश्न विचारले. यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचा आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न करून दिल्यानं भाजपनं कशा निवडणुका जिंकल्या यावर संशय व्यक्त केला. विरोधकांनी देखील व्हीव्हीपॅट नसल्यास मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली. आता यात सगळ्यात उठावदार प्रश्न जर कुणाचे दिसून आले तर ते राज ठाकरे यांचे. राज ठाकरेंनी तर निवडणूक आयोगाच्या मतदारांमध्ये कसे घोळ आहेत याची उदाहरणच दाखवून दिली. विशेष म्हणजे त्यांनी मतदान यादीतील घोळामुळे निवडणूक कार्यक्रमच रद्द करा अशी आग्रही मागणी केली. आता यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरातांचं उदाहरण दिलं, ज्यांनी 8 टर्म निवडणुका 80 ते 90,000 मतांच्या फरकांनी जिंकल्या. यंदा ते लाखांनी पडले. हे कसं शक्य? निवडणूक आयोगानं केवळ सत्तेतल्या 3 पक्षांसाठी काम करू नये. मतदार यादीत लपवाछपवी का केली जाते? बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असतील तर लागू देत, पण निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याविषयी नाहीतरी काम काय आहे असा सवाल देखील उपस्थित केला. आता यावेळी राज ठाकरेंनी आणखी काही उदाहरणं दिली. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे एका यादीतला नेमका घोळ काय तो दाखवून दिला. 2024च्या निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळी मतदारांची यादी होती आणि त्या यादीतला एक छोटासा तपशील त्यांनी वाचून दाखवला. 2024 पूर्वीची यादीतील मतदारांची यादी आणि त्यांचे वय यांच्यातील तफावत त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. मुंबईतलं कांदिवली हे ठिकाण, त्या ठिकाणी एका मुलीचं वय वर्ष 23 आणि वडिलांचं वय किती 117 वर्ष. चारकोप मध्ये मुलीचं वय 124 वर्ष आणि वडिलांचं वय किती 43 वर्ष. त्यामुळे कोण कुणाचे पालक आहेत हेच कळत नाही असा टोला देखील राज ठाकरेंनी त्यांच्या शलक्या भाषेत लगावला. खरं तर 2024 नंतर निवडणूक आयोगानं मतदार यादी जाहीर केली. त्या यादीत केवळ मतदारांची नावं आहेत, त्यावर पत्ता नाही, फोटो नाही, वय नाही. आता असा प्रश्न जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला केला त्यावर मात्र निवडणूक आयोग म्हणतोय की हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतं, आमच्या कक्षेत बसत नाही. आता या सगळ्यांवर राज ठाकरेंनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे याद्यांमधील घोळ जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊच नका. आता उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा आणखी एक महत्वाचा होता की निवडणूक आयोग काही हरिश्चंद्र नाहीये. जे सत्य आहे ते स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. नंतर जयंत पाटील यांनी तर स्पष्टपणे म्हटलंय की आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर निवडणूक आयोग उत्तर देत नाही आणि त्यामुळं यादींमध्ये जे त्रुटीचे पुरावे आहेत ते निवडणूक आयोगासमोर ठेवून देखील त्याचा काही परिणाम होत नाही. आता वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की मुळातच हा देवांग दवे कोण आहे याची माहिती घ्या. हा माणूस भाजपचा आहे, हा निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो.
असा आरोप करत मतदार यादीत प्रचंड घोळ असेल तर निवडणूक पारदर्शक कशी होणार असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. आता या सगळ्या गोष्टींवर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी पहिला सवाल उपस्थित केला की आत्ताची काही मवियाची आणि सहयोगी पक्षांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये शरद पवार उपस्थित होते का? कारण शरद पवारांना हे कळून चुकलेलं आहे की मतदार यादींमधला घोळ काही हा काल परवाचा नाहीये. हे सगळे पूर्वी जेव्हा सत्तेत होते तेव्हा देखील मतदार याद्यांमध्ये घोळ होतच होते. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या या भेटी म्हणजे केवळ फियास्को आहे. भारतीय संविधानावर यांचा विश्वास नाही म्हणून यांनी ही खलबत केली असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. थोडक्यात काय आहे, निवडणूक आयोग स्पष्टपणे हात वर करून म्हणतं की मतदार याद्यांच्या नावांसोबतचे फोटो पत्ते या संदर्भातली माहिती तुम्हाला हवी असेल तर ती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कक्षेत येते, आमच्या नाही. आणि विरोधकांचा सूर असा आहे की मतदार यादीतला घोळ जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत स्थानिक निवडणुका घ्यायलाच नकोत. आता सरकार, विरोधक आणि राज्य निवडणूक आयोग या तिघांचाही एकच बेस असला पाहिजे की निवडणुका भले राजकीय कारणांसाठी किंवा राज्यकर्त्यांसाठी सत्तेसाठी घेतल्या जातात असा जर गैरसमज असेल तर तो पहिले दूर करावा. निवडणुका ह्या जनतेच्या विकासासाठी जनतेसाठी घेतल्या जातात. मतदारांना गृहीत धरून जर निवडणुका गेल्या 5 वर्षांपासून ज्या रेंगाळत पडल्यात त्या तशाच आणखी पुढे ढकलल्या गेल्या तर विकासाचं काय याचा देखील या सगळ्यांनी मिळून विचार करावा एवढंच सांगावंसं वाटतं. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.